तर असाइनमेंट बघूनच बत्ती गुल झाली. गोल असते मान्य, पण इतकी गोल विराट सर प्रीतीताईचा धीर निघावेत. चांगलं नशीब काढलंस कीर्ती. बापरे, मी विराट सरांसोबत कॉलेजमध्ये जे काही वागलीये ते जर त्यांनी माझ्या घरी सांगितलं ना तर मग तशी वाट लागेल माझी. ज्योतिताईला कळलं तर ती मला. बापरे, नकोच हा हॉरिबल विचार. कीर्ती, छान असाइनमेंट्स कंप्लीट कर आणि जे काही केलंय ना त्या कर्माची फळं आता भोगा. ए चल 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 कॅन्टीनला जाऊया. थांब 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 थांब, तिकडे बघ. मला काहीतरी गडबड वाटते. अरे हे तर ते आपले प्रोफेसर खडूस ना. ए, खडूस नाही, खडसू नाव आहे त्यांचं. हे ते श्याम सोहम खडसू सर आहेत ना. तेच ते, खूप खडूस आहेत ते. ते सोडा रे, मला वाटतंय काहीतरी गडबड आहे. आणि ऐक ना, हा तोच ग्रुप आहे ना जो कॉलेजमध्ये सतत राडा घालत असतो. हे सरांच्या मागे काय? मला वाटतंय हे खडसू सरांसोबत काही ना काहीतरी वाईट करणार आहेत. नाहीतर मग त्यांच्या मागे काय, म्हणूनच त्यांना फॉलो करत असतील. हो ग, मला पण असंच वाटतंय. वाटतंय काय? मग चुकीचं आहे ना ते. चला आपण पण फॉलो करू, बघूया काय करतायत ते. थांब कीर्ती, आपण त्यांच्या मागे जाऊन काय करणार आहोत? आपण तिघच आहोत आणि त्यांनी जरी सरांना काही केलं ना आपण काहीच नाही करू शकणार. आणि तसंही ते सर कोणाला आवडतात यार. बघ, तुला जायचं तर तुझा, आम्ही नाही येणार. हे सगळं सोडा, आधी आपण कॅन्टीनला जाऊया. कशाला त्या सरांचा पाठलाग करायचा आहे तुला? सोड. हे असे काय करताय तुम्ही? एक नंबरचे घाबरट आहात. काही उपयोग नाहीये तुमचा. अच्छा, तू खूप धाडसी आहेस ना. जा बघ तू जा, आम्हाला हाऊस नाहीये. काय ग? मी जाईनच. मी पैज लावते, एकटी जाईन आणि जे काही होईल ना मला एकटी फेस करेन. लागली पैस. ऐक, जर न घाबरता तू त्यांना फेस केलंस आणि परत नाही आलीस ना, तू म्हणशील ते करतो मी. शाब्बास बाळा, तू तर आता तयार राहा. कीर्तीशी पैज लावतोयस ना, आता बघच. पकड. कॅन्टीनला ये बिल भरायला. चावी दे, बघू आता बिल कोण भरतंय ते. काय चाललंय ग तुम्हा मायलेकींचं? ते जयश्री ताईंना काय गरज होती त्यांना आमंत्रण द्यायची? इतका कसला पुळका आलाय ग तुझ्या आईला? आई, हरकत काय? हरकत काय? आई, मानपान वगैरे हे सगळं सुरुवातीला होत असतं. आणि तुम्हीच मला सांगा, आपण जर सगळ्याच गोष्टींसाठी नाही म्हणत राहिलो तर त्यांना आपल्यावर संशय नाही का येणार? मग तसंही 2-4 दिवस घरी जात येणार आहे म्हणून मी खूप खुश आहे. हेच खटकतंय मला. तू खुश आहेस, तुझी आई खुश आहे, या घरातले सगळेच खुश आहेत. फक्त मी त्या गायकवाडांना कसा धडा शिकवता येईल ह्याचाच विचार करते दिवस रात्र. आई, मी पण तोच विचार करते. हो ना, हो ना. मग आत्ताच्या आता तुझ्या आईला फोन लाव आणि हे सगळं कॅन्सल करायला लाव त्यांना. आई, ज्यांनी आपल्याकडून सगळं हिरावून घेतलंय त्यांचं मानपान करायची, त्यांना खाऊ पिऊ घालायची काय गरज आहे? लाव फोन, लाव फोन, आत्ता फोन लाव. ऐका ना प्लीज, शांत व्हा, जरा धीर धरा. हे बघा, आत्ता असं कुठलंही पाऊल उचलू नका ज्याने पुढे जाऊन घोळ होईल. आणि मी तुम्हाला बोलले होते ना की आपल्याला सुरुवातीला थोडंसं गोड गोड बोलावं लागेल, छान छान वागावं लागेल. आपल्याला गोड बोलूनच काटा काढायचा आहे ना, हेच करायचं आहे ना. आणि आत्ताचं जर म्हणत असाल ना तर प्लीज असं काही करू नका ज्याने प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि माझं घरी जाणं कॅन्सल होईल. मला असं काही झालेलं नको. आधीच त्या स्वराचं तोंड बघून बघून ना वैताग आलाय मला. त्याच्याशी छान छान वागा, गोड गोड बोला, पुढे पुढे करा. आई, 2 दिवस घरी गेले ना तर या सगळ्या नाटकांपासून लांब राहता येईल मला. प्लीज. अगं आई, 2 दिवस म्हणजे फक्त 48 तास. आणि 48 तास असेच. एक्झॅक्टली 48 तासात मी तुमचं काही महत्वाचं असेल तर मी नंतर येतो. अहो, तुमचीच खोली आहे. मी असंच आलेली.
आई मी बॅग भरते. हो हो मदत करत होते मी. आई तुम्ही तुमची बॅग भरा, आपल्याला निघायचं आहे ना. हो लवकर भर हं. मी पण बॅग भरते. हा स्वराज सारखा सारखा हिच्या जवळ का करत असतो आणि या प्रीतीला पण मला बाहेर काढायची काय गरज होती. ही प्रीती मला सांगते तशी वागेल ना की बदलेल. आणि मी घालतो ना व्यवस्थित घडी. मी देतो घालून तुम्हाला. जायलाच हवं का? हं? घरी जायलाच हवं. हो म्हणजे आईने बोलवले ना, मग जावं लागेल.